किंवा तू इथे? म्हणजे मग मी आतमध्ये कोणाशी बोलत होतो? म्हणजे मला असं वाटलं की तू बाथरूम मध्येस म्हणून मी बाहेर उभं राहून बोलत होतो. अरे पण मी बाथरूम मधून बाहेर आले तेव्हा तू नव्हतास तिथे, मग मी इथे आले. स्वतःशीच बोलत होतास की काय? हा म्हणजे होतं असं प्रेमात पडल्यावर. प्रेमा? कोणाच्या? मला माहितीये तू मान्य करणार नाहीस. खूप पूर्वीपासून ओळखते मी तुला सॅम. एखाद्या गोष्टीकडे बघायचं नाही असं तू ठरवलंस ना की त्याच्याकडे लक्ष सुद्धा देत नाहीस. पण आता तुझ्या मनात खुळणाऱ्या या प्रेमाकडे जरा लक्ष दे. तुझं काही असतं. काही नाही, खरं तेच सांगते मी. बरं एक मैत्रीण म्हणून माझं ऐकशील का? म्हणजे तू नाही ऐकणार माहितीये तरी पण मी देणार. स्वानंदीला बायको मानतोस? म्हणजे काय अर्थात देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय आमचं. मग तिला आधी मॅडम म्हणणं सोडून दे प्लीज. तू माझी चेष्टा करणं बंद करणार नाहीस ना? नाही कधीच नाही. अरे तुझ्याशी मैत्री अशीच केलीये का मी? बरं ऐक ना, तुला सांगायचं राहिलं, आता थोड्या वेळातच फ्लाईट आहे माझी. काय तू मला आत्ता सांगतेस? हा म्हणजे ती एक अर्जंट मीटिंग आली म्हणून जावं लागणार आहे. किती वाजता निघणार आहेस? निघणार आहे म्हणजे तू सोडायला नाही येणार? अरे तू मला आत्ता सांगतेस ना, आलोच असतो तुला सोडायला, पण आज माझी नेमकी अर्जंट मीटिंग लागली. मला ती खरंच बुडवता येणार. बरं बरं ठीक आहे, आता त्याचं गिल्ट पण मलाच देशील तू. कसा आहेस रे तू सॅम? बरं ठीक आहे, जाईन मी एकटी आता. आता काय जा तू तुझ्या मीटिंगला. सॉरी आणि बाय डार्लिंग. नीट जा आणि पोचलीस की सांग. पोचलीस की काय? निघाल्यापासून मी तुला सेल्फीज पाठवणार आहेत. एवढे फोटोचे आपण काढले. बस चला बाय. मी आजीला तुला लाडू द्यायला सांगतो. ओके बाय. कळव मला. येस. आणि खरं सांगू डार्लिंग, स्वानंदी मॅडम तशा व्यक्ती आहेत जसे मला हवे होते. पण जर खरंच सोलमेट ही कॉन्सेप्ट असेल तर स्वानंदी मॅडम त्याच्या खूप जवळपास जातात. आणि खरं सांगू स्वानंदी मॅडम आमच्या कुटुंबामध्ये ना एकदम फिट बसणार आहे. आपल्याला कुठल्या तरी दैवी शक्तीने एकत्र आणलंय राजवाडे. म्हणजे खरंच मला तर असंच वाटायला लागलंय आता. काय जादू आहे ही? त्या दिवशी मला रेस्टॉरंटच्या बाथरूम बाहेर भेटलेला किंवा न भेटलेला माणूस, ते तुम्हीच आहात. कसं सांगू मी तुम्हाला, मला किती आनंद होतोय. आय विश हा आनंद तुमच्याशी शेअर करू शकले असते मी. किती छान वाटलं असतं. पण नाही, आत्ता नाही. कारण मला जे कळलंय ते अजून तुम्हाला नाही जाणवलंय. आणि जोपर्यंत ते तुम्हाला जाणवत नाही तोपर्यंत ते माझ्याजवळ असंच ठेवेन मी, अगदी माझ्या मनात दडवून. आणि वाट बघेन तुम्हाला कधी जाणवतंय याची.